नमस्कार, सोनाली कुक्स अँड क्रिएट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे सुरमई फ्राय. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. त्यासाठी आपण वेगळ्या प्रकारचे वाटण करणार आहे. त्यासाठी ते साहित्य आहे: कोथिंबीर घेतलेली आहे, 2 मिरच्या, 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं. हे वाटण आपण वाटून घेऊया आणि सुरमईला आधीच हळद, मीठ आणि लिंबू लावून मॅरिनेशनसाठी 10 मिनिटे ठेवून दिलेली आहे. वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि सुरमई पण मॅरिनेट झाली आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे जे सुरुवातीला साहित्य सांगितलेलं ते वाटण आपण 2 चमचे घेऊया आणि 1.5 चमचा आमचा आगरी कोळी मसाला जो आम्ही घरी बनवतो तो आपण 1.5 चमचा त्याच्यामध्ये ॲड करूया आणि 10 मिनिटासाठी पुन्हा ते मिक्स करून मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. सुरमई आता आपली चांगली मॅरिनेट झालेली आहे. 10 मिनिटं आपण मॅरिनेट करून ठेवलेली होती. आता आपण तांदळाचं पीठ, रवा आणि थोडासा किंचित मसाला घेतलेला आहे. ते मिश्रण एकजीव करून त्याच्यामध्ये आपण डिप करून सुरमई फ्राय करणार आहे. तवा आपला छान प्रकारे तापला आहे. त्यात आपण आता तेल ॲड करूया. नेहमी लक्षात ठेवा, फिश तळताना जास्त वापर आपण लसणाचा करूया, कारण की लसूण घेतल्यामुळे फिशचं जास्त स्मेल येत नाही खाताना. वाटणामध्ये तर ऑलरेडी जे मॅरिनेट केलेलं फिश त्याच्यामध्ये ऑलरेडी वाटणामध्ये मी लसूण घेतलेलं होतं, तरी पण मी आता तळताना 3-4 पाकळ्या ॲड करत आहे. आणि फिश आता जे तांदूळ आणि रव्याचं मिश्रण केलेलं त्यामध्ये दोन्ही साईडने डिप करून आपण फिश तळून घेऊया. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. हे वेगळ्या पद्धतीचं आहे फिश फ्राय. आपण नॉर्मली मसाला, हळद आणि लसूण लावतो, पण ह्याला हे वेगळ्या प्रकारचं वाटण आहे. त्याने छान टेस्टी लागतात तुकड्या फिशच्या कोणत्याही. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशा लागल्या. आणि माझ्या पण रेसिपीला कमेंट करा. छान माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करा. प्लीज मला सपोर्ट करा. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे आणि अशीच मी पुढे राहून दे. मी प्रयत्न करेल नवीन रेसिपीज तुमच्यासमोर आणण्याचा. सुरमईच्या तुकड्या मी तव्यावर टाकलेल्या आहेत. 2 आहेत. आपण आता सुरमईच्या तुकड्या पलटून घेऊ. छान असा खमंग वास येत आहे. सुंदर. पण पुन्हा एकदा सुरमईच्या तुकड्या पलटून घेऊ. जास्त पलटायच्या नाही, जेणेकरून त्याचे तुकडे होतील. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण आता गॅस बंद करूया आणि सुरमई थोड्या वेळ सर्व करूया आपण छान प्रकारे. सुरमई फ्राय आता खाण्यासाठी तयार आहे. त्याला आपण थोडं गार्निश करूया, कोथिंबीर ॲड करूया, काकडी आणि कांदा टाकूया. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा.